टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। खडकवासला विधानसभा मतदारसंघात गेल्या वर्षी मतदान झालं। या मतमोजणीवर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार सचिन दोडके यांनी आक्षेप घेतला। ही बाब जी आहे ती उच्च न्यायालयात गेली। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ह्या मशिनीची जी आहे ती आता फेड तपासणी जी आहे ते करण्याचे आदेश दिले। त्यानुसार आज जे आहे ते आपण पाहू शकतो की चेकिंग अँड व्हेरिफिकेशन सेंटर मध्ये जे आहे ते आता ही फेर मतमोजणी जी आहे ती सुरू झालेली पाहायला मिळत आहे। ईएमवर आक्षेप घेण्यात आला, त्यानंतर न्यायालयाने हे जे आहे ते आदेश देण्यात आले। त्यामध्ये 2 मशीन जो आहेत त्या मतदारांना जे आहे ते ज्या उमेदवार आहेत त्यांना निवडण्याचा अधिकार जो आहे तो दिला। त्यानंतर 2 मशीन्स जे आहेत त्या या ठिकाणी निवडल्या आहेत। त्यामध्ये 1414 असे मतदान जे आहेत आता मोजले जाणार आहेत। त्यानंतर संपूर्ण मतदाराची टॅली करत जे आहे तो अंदाज जो आहे तो या ठिकाणी बांधण्यात येणार आहे। आपण पाहिलं तर खडकवासला मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार भीमराव तापकीर हे तब्बल 1 लाखापेक्षा अधिकचं मतदान घेऊन जे आहे ते विजयी झाले होते। त्यानंतर सचिन दोडके यांना 1,10,000 तर भीमराव तापकीर यांना 1,61,000 इतकी मतं जी आहेत ती या ठिकाणी पडली होती। याच मतमोजणीचा जो आहे तो आक्षेप या ठिकाणी घेण्यात आला। आता आपण पाहिलं तर याच मतमोजणी सेंटरवर मोठ्या प्रमाणात जो आहे तो पोलिसांचा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पाहायला मिळत आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।